तर नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आम्ही उदगीरकर या चॅनलवर. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुलांना संस्कार कसे द्यायचे या विषयाचा सुंदर कीर्तन. असेच नवनवीन व्हिडिओसाठी आम्ही उदगीरकर या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जन्मा आलेला तो गरीबा स्वहित दारा पुत्रवित नाही का. जन्माला आला मग स्वहित साधा आणि त्या स्वहिताच्या आडवे येणारे दारा पुत्रवित नाही का. मग केलेल्याने काय करावं तर निष्काम होऊन शिवनाम उच्चारी दरोणी अंतरी दृढ प्रेम. काम आपल्याला बाजूला ठेवायचं आणि शिवनाम उच्चारायचं. हे काय शक्य नाही. आता काही जण म्हणतात ताई आम्हाला नाम चिंतन करा वाटतं पण वेळच भेटत नाही. तशाही लोकांनी संतांनी उत्तर दिले. आषाढी शयनी भोजनी गमनी प्रेमेश्वर पाणी स्मरावा. खाता पिता उठता बसता जरी आपण भगवंताचं नाम चिंतन केलं ना तर त्याचे फळ आपल्याला मिळतं. संत सांगतात नामचिंतन करा आणि प्रेमाने करा बरं का. प्रेमेश्वर पाणी स्मरावा. प्रेमाने करा. पण प्रेम कुठून आणायचं. प्रेम कुठून आणण्याची गरज नाही, कारण प्रेमाचा दाता प्रेमाचा आणखी जर कोण असेल तर ते पार्वतीचा पती. आणि प्रेमाची संगत परमेश्वर कधीही सोडत नाही. आणि सगळ्यात लवकर पावणारा देव म्हणजे भोळा शंकर, कारण तो भोळा आहे. त्याला फक्त भाव आणि भक्ती पाहिजे, दुसरं काही लागत नाही. म्हणून आपण भगवंताच्या नामामध्ये वेड झालं पाहिजे. एवढं वेड अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये होऊन या वेडा भोवता भोवता करी न सांगता काज त्याची. वेड झालं पाहिजे. भक्ताने भक्ती करण्यात वेड व्हावं आणि भगवंताने भक्ताची भक्ती बघून वेड व्हावं. एवढं वेळ आपण झालं पाहिजे. का झालं पाहिजे, कारण आम्ही बाहुल्याच्या जाती, आपण सगळे बाहुल्याच्या जाती आहोत. आणि आपल्याला चालवणारा जर कोण असेल, सूत्रधोरी तुझे हाती, चालवणारा आपल्याला भगवान शंकर आहे. मग आपण त्याच्या नामामध्ये वेड झालं पाहिजे बरं का. आणि संस्कार द्या तर चांगले द्या. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर संस्कार द्यायचे असतील तर जिजाऊ माता सारखे ना. जिजाऊ माता राजा शुभाला सांगायची, म्हणायची शुभा तुला जर राजा बनायचंच असेल ना तर बाया नाचवणारा नाही रे, बाया वाचवणारा राजा बन, बाया वाचवणारा राजा बन. माझ्याही गावामध्ये तेच आहे आणि तुमचे शहरामध्ये तेच आहे. लाज वाटते लोकांना. टाळी घ्यायची, भजन करायची, पानपट्टीवर उभा राहून एखाद्याची चेष्टा करायला तुम्हाला लाज वाटत नाही. एखाद्याच्या डीजे पुढं कंबर हलवत नाचायला तुम्हाला लाज वाटत नाही. मग टाळ घ्यायची लाज वाटावी का. चंद्रकोर लावलं म्हणजे कोणी छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. दाढी वाढवली म्हणजे कोणी छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. तर आयुष्यातले 35 वर्ष घोड्यावर काढावे लागतात. भोगेपेक्षा त्याग जास्त, झोपेपेक्षा समर्पण जास्त, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज करतात. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कधी भूमिका नाही स्टेजवर साजरी करायची, अभिनय नाही. तो हिंदवी स्वराज्याची स्थापना करायचं वयाच्या 7व्या वर्षी पहा. थांबायचं वय 50-51 वर्ष. जी
मातेला समर्पित केलं. हो, स्वराज्य घडवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. नुसतं स्वराज्यच घडवलं नाही तर ते स्वराज्य घडवून तुमच्या आमच्या हातात दिलं. आज तुम्ही आणि मी तुमच्या आमच्या आई वडिलांनी काय केलं, हे स्वराज्य इतकं बिघडून टाकलं की ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज या स्वराज्याकडे पाहतील त्यावेळेला म्हणतील हेच ते बेसली स्वराज्य का मी घडवलेलं, जे आमच्या मावळ्याचं रक्त सांडून रात्रंदिवस पराक्रम करून आम्ही गाजवलो, हेच ते स्वराज्य का. संस्कार चांगले द्या. ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला बाईतली आई कळाली तो जिजाऊचा शुभा झाला. अनेक राजे होऊन गेले, कोणता राजा आपल्याला काय दिला हे सांगता येत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य देऊन गेलं हे विसरता कामा नाही. बोला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 हर. गणपती बाप्पा गणपती बाप्पा वंदे भारत माता की. संस्कार चांगले द्या. आता आपले संस्कार कसे असतात, महाराजांचे संस्कार एवढे चांगले होते की त्यांना झोपताना एकपणा होता आणि उठताना एकपणा होता. कुणी बाळकू रे निज तारी सखया, उठ रे शिवराया, देशात घुसून ते चोर, झाले पुन्हा सिरजोर, तू कर रे त्यांचा संहार, संशेर करी घेऊन या समयाला, उठ रे शिवराया शिवराया शिवराया. त्याला महाराजांचे संस्कार. आपले संस्कार अशी दोरी गंडी, दिलीची ग केली किल्ली, सुराचा केला भाला, पप्या माझा दारू पिला, संध्या मंडपाने धिंगाणा केला. ते जर आपल्यापणा लहानपणीपासून जर आपण असे संस्कार दिला तर आपला मुलगा मोठा होऊन टाळकरी बनणार नाही. असंच एका गावात गेलो, पहिलीचा मुलगा तंबाखूच होत होता. मी म्हणलं काय रे तुला लाज वाटते का, पहिली राहायचं तंबाखूच होतोस. तो मला तू कोण. मी म्हणलं मी महाराज. तुम्हाला मंडपात झालं ना कीर्तन, आता बोंबलायचं नाही निघा. मी माझ्या बापाला भीत नाही, तुला का भीयचं. खरंच म्हणलं ह्याच्या बापाला भीत नाही, मला काय भीत. पुढून आला बाप, जे चोळीला जे तंबाखू होतं ते गपकन मागितला. मी म्हणलं बापाला तर भीत नाहीस मग तंबाखू कशाला मागितलं. तो म्हणाला ती अवलाद त्याच्यातला अर्धी मागते, आता बापाच असा निघाला. मुलगा सज्जन निघाल का, टाळ तरी निघाल का, निघणार नाही. म्हणून स्वतःचे संस्कार, स्वतःच्या लेकरांना संस्कार चांगले द्या बरं का. संस्कारानेच मूळ राक्षस बनू शकतो आणि संस्कारानेच देव. मग आपल्याला देव बनवायचे का राक्षस बनायचे हे केवळ आपल्या हातामध्ये आहे. बघा आपला मुलगा काही मोठा महापुरुष होणार नाही, शिवाजी महाराज होणार नाही, बसवेश्वर होणार नाही, मन्मस्वामी होणार नाही, कोणी होणार नाही. निदान त्याला चांगला माणूस तरी बनविण्याचा प्रयत्न करा. एवढंच सांगते. चांगले संस्कार द्या. आणि महत्वाचं म्हणजे चांगले संस्कार जर असले ना तर तो मुलगा नक्की नामचिंतन केल्याशिवाय राहणार नाही. आता इथं तुम्हाला वेळ नसेल नामचिंतन करायला, पण जेवढा वेळ भेटेल निदान तेवढा तर आपण थोड्यातला थोडा कमीतल्या कमी वेळ काढून आपण भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. नक्की आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि नुसतं नामचिंतन करू नका तर त्याच्या नामामध्ये वेड व्हा. नक्की तुम्हाला मोक्षाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संत सांगतात, म्हणतात बाबा देवाला दुसरं काही लागत नाही. देव भुकेले कशाचा, अभंगाचा शेवटचा. देवा
माऊली सांगतात, म्हणतात बाबा भगवंताला काही लागत नाही हो. भगवंत फक्त प्रेमाचा वकील आहे. प्रेम जर आपण भगवंतावर केलं आणि ती जर निष्काम असला आणि दृढ प्रेम असलं तर नक्की देव आपले संकेत सोडणार नाही. देवाला नुसतं दुसरं काही लागत नाही, फक्त प्रेम आणि भगवंतावर श्रद्धा ठेवा. आणि महत्वाचं म्हणजे गायना चण्यासाठी एक बार जोरदार टाळ्या वाजवा. कसं आहे, आज गायनाला काही कमीच नाही बरं का. गायनाला काही कमी नाही, मृदंगातही काही कमी नाही, पेटी वाजवतात काही कमी नाही, तर साऊंड सिस्टम वाले पण भरपूर आवाज दिले त्यांच्यातही काही कमी नाही. आणि महत्वाचं म्हणजे झोपणाऱ्यातही काही कमी नाही. म्हणून मागची मंडळी रेंजमध्ये राहा बरं का. फक्त आता 10 मिनिटं कीर्तन चालणार आहे, ते लक्ष देऊन ऐका. आता जास्त काही मी बोलत नाही, जाता जाता एवढंच बोलते. कुणीही व्यसन करू नका, मुलांना चांगले संस्कार द्या. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या आई वडिलांना घराच्या बाहेर काढायचं. आई म्हणजे काय असते? गोठ्यातली गाय असते, वासुराची माय असते, लंगड्याचा पाय असते, दुधावरची साय असते. आई असते शिदोरी, जी आपल्या नेत्राची दिवे करते, हाताचा पाळणा करते आणि दाब राब राबते. 9 महिने 9 दिवस आपल्या पोटात दगडासारखं ओझे जळते, तिला आईच म्हणतात. 32 धडा दुधाच्या पाचगाणी ही आईच असते. ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, आणि ज्याला माय नाही त्याला विचारा मायेची किंमत.